Hello friends, welcome back on our channel. Today we are going to learn math subject. तर आज आपण पाहणार आहोत math subject इयत्ता 5वीचा लेसन नंबर फर्स्ट रोमन नंबर्स. तर 5th स्टँडर्डचा रोमन नंबर्स हा जो लेसन आहे फर्स्ट तो आज आपण त्याचा प्रॅक्टिस सेट फर्स्ट जो आहे तो बघणार आहोत. तर स्टार्ट करूयात. प्रॉब्लेम सेट फर्स्ट. राईट ऑल द नंबर्स फ्रॉम फर्स्ट टू 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. न्यूमरल्स आणि नंबर्स हे सिमिलर वर्ड आहेत हे. तर सगळ्यांनाच माहिती आहे आपण रोमन नंबर कुठे कुठे बघतो की जनरली आपल्या एखादे वॉच असते बघा, मग ती रिस्ट वॉच असो किंवा जी वॉलवर आपण लावतो ती वॉच असो, त्याच्यामध्ये आपण रोमन नंबर पाहत असतो. तर बघूयात आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आपण. राईट ऑल द नंबर्स फ्रॉम फर्स्ट टू 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. तर स्टार्ट करूयात रोमन न्यूमरल्स राईट करण्यासाठी. आता सगळ्यांना तर इंटरनॅशनल नंबर आणि रोमन नंबर याच्यामधला डिफरन्स समजला असणार आहे. मराठीमधले नंबर्स वेगळे असतात, इंटरनॅशनल नंबर जे आपण जनरल यूज करतो ते वेगळे असतात. तर आपण लिहिणार आहोत अगोदर रोमन नंबर. तर फर्स्ट याचा जो रोमन नंबर असणार आहे तो या पद्धतीने लिहितात. 2 असं लिहितात, 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. तर हे झालं 10 पर्यंत. 11 12 13 14 15 16 17 इथं. तर या पद्धतीने आपण जेव्हा लिहितो तर इथं आपण डायरेक्ट 18 लिहिताना तर इथे काय करायचं आहे, इथं व्ही जो आपण लिहितो त्याला 5 असतो तो रोमनमध्ये आणि नंतर हे 3. 18 19 आणि हा 20. तर हा झाला फर्स्ट क्वेश्चन. बघूयात सेकंड क्वेश्चन काय आहे. तर इथं पण राईट द फॉलोविंग नंबर्स यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. तर इंटरनॅशनल न्यूमरल्स राईट करायचे आपल्याला. तर इथं बघा हा फर्स्ट क्वेश्चन, इथं क्वेश्चन नंबर 2 इथं सॉल्व करूयात आपण लगेच. आता हा व्ही दिलेला आहे, व्ही आकार दिलेला आहे थोडक्यात. तो काय असणार आहे आपला 5 असणार आहे. बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये सेकंडचे पण आन्सर आपल्याला भेटणार आहेत. इथं बघा या पद्धतीने दिलं. तो काय आहे 7. त्यानंतर इथं फर्स्ट 3, एक्स म्हणजे काय 10, 13, हे बघा तुमच्या लगेच लक्षात येईल इथल्या इथेच. XVI म्हणजे इथं काय आहे 16, 18 आणि 8 नंबरचा जो आहे तो आहे 9. तर हा झाला क्वेश्चन नंबर 2. ओके. त्यानंतर बघूयात आपला क्वेश्चन नंबर 3 काय आहे. फिल इन द एम्प्टी बॉक्स. आता इथे नंबर्स दिलेले आहेत आणि इथे रोमन नंबर्स जर आपल्याला राईट करायचे. काही नंबर्स पण इथं पण हे कसे दिलेत वर्ड्समध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला हे इथं
इथं रोमन नंबर्स राईट करायचे ह्या ब्लँक ठिकाणी आणि इथं वर्ड्समध्ये त्यांना राईट करायचं आहे. तर इथं 3 दिलेलं आहे. मग सगळ्यांना माहिती आहे की 3 हा रोमन नंबर आपण या पद्धतीने राईट करत असतो. नंतर हा बघा 5 अँड 3 दिलेले. 5 अँड 3 म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, हे 8 आहेत. आता 6 कसं काढतो आपण, तर असं काढतो. त्यानंतर हे जे आहे इथं 12, 15 आणि इथं आहे एक्स आहे. एक्स म्हणजे हा काय आहे 19 TEEN 19. ओके. त्या नंतर बघा राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल्स. आता इथं इंटरनॅशनल नंबर दिले आपल्याला यूज करायचे आहेत रोमन नंबर. तर इकडे बघा आता 9 आपण कसं काढलं होतं, असं. नंतर 2 हे असं. नंतर 17 हे या पद्धतीने. 4 असं काढलेला होता. 17 जे आहे आता इथे इथं व्ही दिलं, इथे एक्स अगोदर एक्स पण येणार आहे याच्यामध्ये या पद्धतीने. 11 हे झालं 11. नंतर 18 मध्ये बघा एक्स पण येतो, व्ही पण येतो आणि हा या पद्धतीने आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे. ओके. तर क्वेश्चन नंबर 4 बघा. In the table below, each given numbers is written in international numerals and there again in Roman numerals. If it is written correctly in Roman numerals, put that sign. ही sign करायची in the box under it. If not, put sign and correct it. आपल्याला हे काय करायचं, दाखवायचे कुठलं बरोबर आहे आणि कुठलं रॉंग आहे. तर आता 4 बघा. तर 4 हे काय आहे, आपण असं लिहितो का, तर नाही. तर हे काय आहे, हे रॉंग आहे. पण मग 4 कसं लिहिणार आपण, तर या पद्धतीने आपण 4 लिहितो. नंतर हा 6 कसं आहे, बरोबर आहे. 8 असं लिहितोत का आपण, तर नाही. 8 आपण हे रॉंग आहे आणि 8 आपण अशा पद्धतीने लिहितो. कसं, ओके, या पद्धतीने. त्यानंतर XVI म्हणजे हे काय आहे 16 बरोबर आहे, हे बरोबर आहे. नंतर 15 असं लिहितोय का आपण, नाही. तर हे कसं आहे, रॉंग आहे आणि बरोबर काय येणार आहे मग या पद्धतीने. ओके. तर या पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट फर्स्ट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.